Dear learners, have to structure is play very important role while talking in English. इंग्रजीमध्ये बोलत असताना हॅव टू स्ट्रक्चर अतिशय महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो. जसं हॅव, जसं टू बी फॉर्म्स आहेत ॲम इज आर, नंतर हॅव म्हणजे एखादी गोष्ट जवळ असणे. जसं आय हॅव पेन, आय हॅव फादर, आय हॅव मदर, आय हॅव ब्रदर, आय हॅव सिस्टर, आय हॅव द बिग हाऊस, आय हॅव बायसिकल, आय हॅव मनी. ओके, तिच्याकडे पैसे आहेत, सी हॅज मनी, लाईक दॅट, हॅज. आता या ठिकाणी आपल्याला दररोज जसं मला सकाळी 5 वाजता उठायचे आहे, म्हणजे आय हॅव टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग 6 o'clock. ओके, मला अभ्यास करायचा, आय हॅव टू स्टडी. मला अभ्यास करायचा होता, आय हॅव टू स्टडी. मला अभ्यास करावा लागणार, आय विल हॅव टू स्टडी. मला आंघोळ करावं लागणार, आय विल हॅव टू बाथ. तिला आंघोळ करावं लागणार, शी विल हॅव टू बाथ. ओके, आईला स्वयंपाक करायचा आहे, मदर हॅज टू कुक. आईला स्वयंपाक करायचा होता, मदर हॅड टू कुक. आईला स्वयंपाक करावा लागणार, मदर विल हॅव टू. ओके, मला गावाला जावे लागणार, म्हणजे आय विल हॅव टू गो आउट ऑफ स्टेशन. दिस स्ट्रक्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट. काय स्ट्रक्चर आहे? हॅव टू आणि नंतर इन्फिनिटिव्ह जे व्हर्ब असेल. मला कॉल करायचा आहे, म्हणजे आय हॅव टू कॉल. कॉल करायचा होता, आय हॅड टू कॉल. कॉल करावा लागणार, आय विल हॅव टू कॉल. याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन्स टाका ना, आय, वी, यू, ओके, ही, सी, इट आणि दे, हे टाका. ओके, जसं आय हॅव टू स्टडी, मला अभ्यास करायचा आहे. वी हॅव टू स्टडी, मला अभ्यास करायचा आहे. नंतर तुला अभ्यास करायचा आहे, यू हॅव टू स्टडी. त्याला अभ्यास करायचा आहे, ही हॅज टू स्टडी. तिला अभ्यास करायचा आहे, सी हॅज टू स्टडी. इट हॅज टू स्टडी आणि दे हॅव टू स्टडी. So you study about this and start speaking in English. It will help you a lot. These have two structures. Thank you.